त्या दादाने ना फ्रीमध्ये मेदूवडा दिला माहिती आहे, एक दिन घर जरूर लूंगा. त्याला एका वाघाची ॲक्च्युली डेथ झाली, तर आता एकच वाघ आहे म्हणून तो मे बी सॅड असेल. फुल स्वॅगमध्ये बसला एकदम राजासारखा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. माझा मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे आलो आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही इथे नक्की विजिट केलं असेल तुमच्या लहानपणी किंवा शाळेच्या पिकनिकमध्ये किंवा तुमच्या मुलाबाळांना घेऊन. हे बघा, इथे आता शाळेची पिकनिक आली आहे, तुम्ही मागे बघू शकता सगळी मुलं उभे आहेत. तर आज आपण आलो आहे मुंबईमध्ये असणाऱ्या राणीच्या बागेत, द मुंबई झू, जिजामाता उद्यान, भायखळा. खूप वर्षांनी आलो ॲक्च्युली. इथे काहीच चेंज नाही केलं आहे. इथे पाणी असायचं, पाणी कुठे गेलं, पाणी आटलं वाटतं. बघा राणीच्या बागेचा गेट आधी पण असंच होतं आणि आता पण असंच होतं. इथे काहीच चेंज नाही केलं आहे. चला या बघूया. अस्वल, बेर बघूया आपल्याला अस्वल दिसतो काय आता. अरे भाई हाय रे अस्वल, हाय भाई अस्वल हाय. खूप लांब आहे पण. बघा दिसतोय का अस्वल, दिसतोय. बिचारा शांत आहे. कसा वाटला तुम्हाला अस्वल? दोन होते, दोन. या बघूया आता पुढे जाऊन अजून कोणते कोणते आहेत. एवढं मोठं झाड आहे बघा. आता आपण जाऊया वाघ बघायला. वाघ, बच्चे लोग आ जाओ, कम. हे बघा ही सगळी गर्दी आहे वाघाला बघायला, पण वाघ काय कोणाला भाव देत नाही. वाघ वाटतं खाऊन झोपलाय. आता आपण नंतर येऊया वाघाला बघायला. चला. पॉज अँड थिंक. इथे ना 2 वाघ होते, इंस्टाग्रामवरती बघितलेलं. एका वाघाची ॲक्च्युली डेथ झाली, तर आता एकच वाघ आहे म्हणून तो मे बी सॅड असेल. त्याला कंपनी नाही म्हणून मे बी तो येत नसेल मला वाटतं बाहेर. चला बघूया. बिचारा, त्यांना पण कंपनी लागतेच ना यार. माकडांकडे बघून थोडंसं यार वाईट वाटतं यार, कारण सगळे प्राणी थोडेसे ओपन आहेत आणि माकडं बघ ना फुल केजमध्ये. बघा खाली बघा. जय श्रीराम. उवा काढतायत वाटतं. आला क्यूटवाला माकड आला. गाईज इकडले हिप्पो झोपलेत यार. आपण दुपारी आलो ना. गाईज लवकर आहे, हे हिप्पो 2 आहेत आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला दाखवतो, लवकर या. काय क्यूट आहेत यार. हे 2 होते, जागे होते, खेळता येत वाटतं. चला जाऊया आता पुढे, बघूया अजून आता आपल्याला कोणते कोणते प्राणी भेटत आहेत. आता आपण जातोय तरस, हायना अँड बिबट्या, लेपर्ड बघायला. भाई बिबट्या जवळच आहे. बघा कसा फुल स्वॅगमध्ये बसला एकदम राजासारखा. फुल स्वॅग. आणि एक झोपलाय. बघा वाघाला बघायला किती गर्दी आहे. आणि भाई वाघ फायनली आला आहे बाहेर. राणी बागेमध्ये आपण आता आईस्क्रीम घेतलं आहे. थंडगार मँगो आईस्क्रीम खाऊया आपण. मित्रांनो बघा, डिअर क्यूट ठरलं. Across the room, damn what a hell of a view. I feel good, you look great, I like you.
I can't wait. Our first time, our first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. बघा गाईज इथे आहे फूड कोर्ट. या फूड कोर्टमध्ये जाऊया. मॉलमध्ये असेल काय इथे खायला. तुम्ही इथे ब्रेकफास्ट वगैरे ब्रंच करू शकता तुम्ही सकाळच्या टायमाला येता तर. आणि हे नॉर्मल प्राईस बघा. अन्ना सुपरस्टारमध्ये प्राईस बघा. मेंदूवडा 90 रुपये. Said I'm falling fast, don't remember. एकदम चांगले लोक आहेत इकडचे, सपोर्टिव्ह आहेत. हे बघा इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गेम पण आहे. कॅन्डी काय करायचं माहीत नाही पण आहे त्यात गेम. आणि ना आम्हाला ना त्या दादानी ना फ्रीमध्ये मेंदूवडा दिला. माहिती आहे का. आम्ही त्या दादाने असं हाय केलं. दादा मेंदूवडा. दादाने फ्रीमध्ये मेंदूवडा दिला. हे बघा इथे सगळे चॉकलेट्स आहेत. लहान मुलांना इथे अजिबात आणू नका. तुम्हाला 1000 रुपये तरी फटका आहे मिनिमम. बघा त्यांचे टॉईज बघा. 300 रुपयापासून स्टार्टिंग टॉईज आहे 250 आणि 300. छैयावाला मोबाईल 300. 20 रुपयाला भेटायचा. खूप सुंदर असं कॅफेटेरिया आहे. आणि तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे बघा. मी कॅफेटेरियाची सुंदर तर मी आहे. गोळा घेतोय काळा खट्टा प्लस ऑरेंज. बघूया इकडे टेस्ट कशी आहे. बघा आपला गोळा आला आहे काळा खट्टा. आता बघूया खाऊन कसा आहे टेस्टला. 50 रुपीज ओनली. 50 रुपीज गोळा. 50 रुपीज काहीच वर्थ आहे 50 रुपयामध्ये. मस्त गोळा. बरं वाटलं उन्हातून खाऊन. काही झाल्यापासून फक्त 4 ते 5 प्राणी बघितलेत आणि फक्त खातोय. आता पेंग्विन बघितलं त्याच्या बाजूलाच फूड कोर्ट होतं. तिकडे फक्त खात होतो गोळा ट्विस्टर वगैरे. चला आता बघूया अजून किती प्राणी दिसत आहेत. या मी एक दिन घर जरूर लूंगा. मार्क माय वर्ड्स. इथे ना खूप सारे यांनी झाडं लावली आहेत. त्या झाडांचं आपल्याला काय नॉलेज नाही जास्त पण बघूया. खूप सुंदर असा वॉक आहे. चला आता आपण जातोय बर्ड्स पॅराडाईज. बघूया आतमध्ये आपल्याला किती बर्ड्स दिसतात. बघा इथे पॅरेट आहेत. पॅरेट्स बघा. बर्ड्ससाठी असं पूर्ण बनवलं आहे. भाई बिग पॅरेट. एक नंबर पॅरेट आहे भाई. हे ग्रे पॅरेट आहे. ग्रे पॅरेट. सर्वात भारी मला बिबट्या आणि हे बर्ड पॅराडाईसच आवडलं आहे. एक नंबर मेंटेन केलं आहे. आणि बर्ड्समध्ये खूप सारे बर्ड्स आहेत. पॅरेट्स वगैरे. पॅरेट्समध्ये पण वेगवेगळे पॅरेट्स. ग्रे पॅरेट, बिग पॅरेट. बघा इथे टॉटॉईज आहेत. हे बघा गाईस केवढी मोठी क्रोकोडाईल आहे. खूप आहे या क्रोकोडाईल खूप आहेत. इथल्या 2 बसल्यात. शांत एकदम. Now we are going to see aqua birds. aqua birds साठी यार स्पेशल आहे. जाळीवाला केज आहे. खूप सारे बर्ड्स आहेत. तिकडे पण आहे मोठा.
लुक आहे बर्डचा यार. काय बघतोय रे माझ्याकडे? गाईस सांगा स्टॅच्यू आहे की बर्ड आहे? हलतच नाही. आता आपण पण नाही हलत जोपर्यंत तो नाही हलत. हल्ला बघितलं. थोडी त्यांनी नेक थोडीशी हे केली. हे जे आहे ते या उद्यानाची शोभा आहे. वीर जिजामाता भोसले आणि बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज. काय बोलतो, कसा आहेस? आर्टिफिशियल वॉटरफॉल पण आहे. बघा गाईस किती किती जवळ दिसत आहेत सगळेजण. आता ते लोक फ्रेश झालेत, त्यांची झोप झाली आहे आणि म्हणून ते लोक आता इथे खूप जवळ आलेत. गाईस आपण 2 वाजता आलेलो, 5:30 वाजलेत. पूर्ण राणीची बाग फिरलो आपण आणि थोडंसं खाल्लं पण. मजा आली खूप. लहानपणीच्या आठवणी थोड्याशा ताज्या झाल्या. लहानपणी आपण आलेलो 1ली 2रीत असताना आय थिंक आपली पिकनिक आलेली स्कूलची. राणीबाग, तारापूरवाला मत्सालय वगैरे, फिश ॲक्वेरियम जे आहे, नेहरू तारांगण. तर खूप बरं वाटलं राणीच्या बागेत येऊन. थोडेसे व्हिडिओज पण बनवले, मेकिंग अ न्यू फ्रेंड्स पण बनवले. चला या ब्लॉगला इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल राणीच्या बागेचा तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि गाईज जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग ना खूप इंटरेस्टिंग येणार आहेत. मी सांगणार नाही तुम्हाला कारण सस्पेन्स आहे थोडासा. ह्याचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग येणार आहे. स्टे ट्यून ऑन इंस्टाग्राम एंड यूट्यूब. चलो मिलते हैं अपने नेक्स्ट ब्लॉग में. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.